निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून एकनाथ षष्ठी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। संतश्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या 64वा नाथ षष्ठ अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव महाधाम गुंजरगा येथे साजरा करण्यात आलाय। गुंजरगा येथील तेरणा काठावर प्रति पंढरपूर प्रमाणे गुंजरगा येथे शेकडो भाविकांची मांदेयारी नाथ षष्ठी महोत्सवात श्रींच्या मूर्तीवर गुलाल उधळून नाथ षष्ठी साजरी करण्यात आली आहे। निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील नाथ षष्ठी कार्यक्रमात पाहून निलंगा तालुक्यातील भागविदाते लोकनेते विकास पुरुष माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गुंजरगा येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन गुंजरगा येथे होणाऱ्या नाथ षष्ठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सांस्कृतिक सभागृह देण्याचा शब्द ग्रामस्थांना शब्द दिलाय। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला असून लवकरात लवकर सभागृह बांधकामास सुरुवात व्हावी अशी गुंजरगा ग्रामस्थांची अपेक्षा असून निलंगा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे गुंजरगा येथे हा सभागृह देतो असा शब्द दिल्याने आभार मानले जात आहेत। गुंजरगा येथील अखंड हरिनाम सप्ताहात 7 दिवस गावात भक्तिमय वातावरण असून गावातील तरुण युवक संप्रदायात यावे व युवकांना संप्रदायाचा लळा लागावा यासाठी 7 दिवस श्राव्य कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे। यावेळी गुंजरगा येथील सप्ताहात 7 दिवस निशुल्क सोशल मीडिया रील्सच्या माध्यमातून माऊली फोटोग्राफीचे सर्वेसर्वा भरत विठ्ठलराव धुमाळ यांनी सेवा दिली आहे। यावेळी गुंजरगासह परिसरातील भाविक भक्त भजनी मंडळाची व गुंजरगा ग्रामस्थांची उपस्थिती होती। सकल देवा देवा केशवानंदा मानुभवा चक्रधर विश्वांबर गोविंदासाचार्य जोशी, राहणार तळीखेड। मी या गावाचा पुरोहित, गुंजरगा गावाचा पुरोहित आहे। आज जवळपास 40 वर्षापासून या ठिकाणी सतोदित सेवा करीत आहे। सतोदित सेवा केल्यापासून आम्ही नाथ षष्ठी जी पूर्वजापासून चालत आलेली असल्यामुळं आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे। या 64 वर्षापासून हा नाथ षष्ठीचा सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे। पुढेही साजरा राहील अशी माझी विनंती आहे। धन्यवाद धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।